नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी यामधील स्कॉलरशिप परीक्षेसाठी जी मार्गदर्शिका आहे त्यातील गणित या विषयातल्या उदाहरणांचा अभ्यास करत आहोत। तर त्यासाठी जे संख्या या घटकावरती जे उपघटक आधारित आहेत त्यांचा आपण अभ्यास करत आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उपघटक 1.3 यामधील समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांच्याविषयी जाणून घेणार आहोत, त्या विषयांची उजळणी करणार आहोत। तर हे बघा, 2ने निश्चेष भाग जाणाऱ्या संख्यांना समसंख्या म्हणतात। म्हणजे उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10 म्हणजे ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जातो, म्हणजे बाकी शून्य राहते, त्या संख्या असतात त्या संख्या 2ने निश्चय त्या संख्यांना समसंख्या म्हणतात। आता समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो। 2ने निश्चेष भाग न जाणाऱ्या संख्यांना विषम संख्या म्हणतात, ज्यांची बाकी नेहमी 1 उरते। म्हणजे 3, 5, 7 ह्या ज्या विषम संख्या आहेत त्या। विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असतो। ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 1 आणि 13 म्हणजे या संख्यांना एकतर 1ने भाग जातो किंवा स्वतः ती संख्या यांनी त्याला भाग जातो। म्हणजे अशा दोन विभाजक असतात। 2पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात। म्हणजेच उदाहरणार्थ 4, 6, 8, 9 आणि पुढे यामध्ये 4ला 2ने पण भाग जातो आणि 4ने पण स्वतः भाग जातो। तसंच 10ला 2ने भाग जातो आणि 5ने भाग जातो किंवा स्वतः 10ने सुद्धा भाग जातो। याप्रमाणे 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही। 2 ही एकमेव सम असलेली मूळ संख्या आहे। 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात। म्हणजे 3, 5, 11, 13, 29, 31 याप्रमाणे। म्हणजे 2चा फरक आहे ना, 3 अधिक 2 केल्यावरती आपल्याला किती मिळतात? 5 मिळतात। जसं 11 अधिक 2 केल्यावर 13 मिळतात। आता 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत। 1 हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांच्या जोड्यांना सहमूळ संख्या म्हणतात। म्हणजे 3, 8, 21, 22, 28, 75। 1 हा काय आहे? यामधला सामायिक विभाजक आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त 1नेच या सगळ्या संख्यांना भाग जाऊ शकतो। त्यानंतर कोणताही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते। एखाद्या संख्येला 2 सहमूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्या संख्येस त्याच्या गुणाकारानेही भाग जातो। एखाद्या संख्येच्या उजवीकडील, डावीकडील, पुढची, मागची संख्या शोधताना खालील सूत्रांचा वापर करावा। उदाहरणार्थ 235च्या पुढील 15वी समसंख्या शोधा। तर 215 नंतरची पहिली समसंख्या बरोबर 235 अधिक 1 बरोबर 236 आणि उरलेल्या समसंख्या 14। म्हणजे प्रत्येक समसंख्येत 2चा फरक असतो, म्हणून 14 गुणिले 2 बरोबर 28। म्हणून पहिल्या संख्येत 28 मिळवले तर 236 अधिक 28 बरोबर 264। या प्रकारे 235 नंतरची पुढील 15वी समसंख्या म्हणजे
264 येईल. मागची संख्या काढताना वजाबाकी करायची. म्हणजेच थोडक्यामध्ये 235 अधिक 1 म्हणजे 236. ही झाली 15वी संख्या. आता उरल्या किती आपल्याकडे? 14 संख्या. मग त्या 14मधले प्रत्येक आता 236 नंतर 237 ही काय येणार आहे? विषम संख्या येणार आहे. ती सोडून द्यायची. 238 त्याच्यानंतर 240. मग ह्या किती येत आहेत? याच्यामध्ये फरक येतो आहे 2चा, म्हणून इथे 14 गुणिले 2 केलेले आहेत. मग असे जर केले तर किती येतात? 28. अशा प्रकारे हे गणित सोडवलेलं आहे. तर असा हा नियम आहे. तर या नियमांनुसार आपल्याला पुढे उदाहरणं सोडवायची आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नियम जाणून घेतले. आता पुढच्या व्हिडिओपासून आपण सराव संच 1.3 यातील उदाहरणं सोडवायला घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.